विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। योगेश वानखेडेनं अवघ्या 6,600 रुपयांसाठी 22 जणांचा जीव घेतलाय। मिथेनॉल आणि दारू खरेदी करण्यासाठी योगेशनं केलेला खर्च आणि त्याने मिथेनॉल मिक्स करून विक्री केलेली दारू यातील फरक काढला तर 6,600 रुपयांचा येतो। हे ऐकून विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी चिंता व्यक्त केली आहे। अशी घटना भविष्यात घडू नये म्हणून पोलिसांनी आता तरी दारू अड्डे उद्ध्वस्त करावेत। मी मुख्यमंत्र्यांकडे आता मागणी करणार आहे असं देखील बनसोडे म्हणाले। तर आपण बघतोय की मृतांचा आकडा एकामागोमाग एक वाढतोय। आता जवळपास 22 मृत्यू दोन्ही शहरामध्ये नोंद झाल्याचं दिसतंय। अवघ्या 6,500 म्हणजे 6,600 रुपयांसाठी हा सगळा जो आहे तो योगेश वानखेडे घातलाय। काय सांगाल तुम्ही यामध्ये, कारण खूप धक्कादायक बाब आहे, एवढ्याशा रुपयांसाठी जर जीव घेतले जातात। वास्तविक बघितलं तर हा जो व्यवसाय आहे या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून ज्याच्यामार्फत चालवला जातो त्याच्यामार्फत या ठिकाणी चालवलं आहे। तुम्ही जे 6,000-6,500 रुपये जे व्हॅल्युएशन काढलेले, खरं बघितलं तर वास्तविक बघितलं तर आज मला वाटतं पिंपरी आणि पुणा, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये जवळजवळ 18 लोक मृत्युमुखी पडलेली आणि एवढ्या छोट्या पैशासाठी इतक्या लोकांचा जीव जाणं हे खरं तर चिंताजनक बाब आहे। आणि हा जो प्रकार घडलेला आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे असं मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, गृह खातं त्यांच्याकडे माझा विश्वास आहे की ह्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि खऱ्या अर्थाने ही जी दारू ज्या ठिकाणापासून आणली जाते आणि ज्या ठिकाणी ती विकली जाते म्हणजे मूळ कुठून ही दारू उपलब्ध होती, कुणामार्फत या ठिकाणी विकली जाते, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा माझा ठाम विश्वास आहे। नाही, मी आता DCP साहेब होते, ACP साहेब होते, आमच्या पिंपरी मतदारसंघामधील जवळजवळ निगडी, सांगवी, पिंपरी चिंचवडचे सर्व PI होते, सर्व पोलीस कर्मचारी पण होते। त्यांच्या संगती आता सविस्तर चर्चा केल्यानंतर अंदाजे एक 17 ते 18 लोकांची फिगर म्हणजे आकडा या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्यांचा उपलब्ध होतो आणि जवळ 5 ते 6 जण अजून वायसीएम हॉस्पिटलमध्ये 4 जण, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 2 जण, एक 6 ते 7 जणांचे उपचार या ठिकाणी चालू आहे। दारू अड्डे सगळे उद्ध्वस्त व्हावेत म्हणून आपण काय पाठपुरावा करणार आहात का? पोलिसांना त्या सूचना दिल्या आहेत का? हप्तेखोरीसाठी जे काही सगळं मी खरं बघितलं तर पोलीस कमिशनर, आता DCP, ACP, पिंपरी चिंचवडचे विविध भागातील PI लोक, माझं सक्त निर्देश असे असणार आहेत की जेणेकरून हा जो गंभीर प्रकार घडलेला आहे आणि फ्युचरमध्ये किंवा भविष्यकाळामध्ये हा प्रकार घडू नये म्हणून कठोरात कठोर कारवाई केली जावी आणि त्याच पद्धतीने जे आमचे उत्पादन शुल्कचे जे एक्साईजचे जे आमचे ऑफिसर असेल त्यांनाही आपण ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। फक्त तो योगेश वानखेडेच याला जबाबदार आहे का? कारण त्यानं 6,600 रुपयांसाठी घेतला असेल। पोलीस सुद्धा काही चिरीमिरी हप्ते जे घेतात ते पण याला जबाबदार असू शकतात, कारण त्याच्याकडं नाही, वास्तविक बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये असे दारूचे धंदे, अवैध धंदे बऱ्याच ठिकाणी आहेत आणि आमच्या पोलीस खात्यांनाही माहिती आहे। खरं तर आज जी घटना घडलेली त्या घटनेचं गांभीर्य ओळखूनच आज मी दापोडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो होतो। पण कारवाई होत नाही। कारवाई आज त्यांनी त्याच्यावरती स्पेशल स्क्वॉड पण केलेले आहेत। मला वाटतं DCP साहेबाशी बोलत असताना सांगवी, संत तुकाराम नगर, महात्मा फुले नगर या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे असं त्यांचं बोलण्यात आलेलं आहे।